कोयनेच्या जंगलातील कोकणकडा हे एक अद्भुत आणि नयनरम्य ठिकाण आहे, जिथून तुम्हाला कोकणाचं सुंदर दृश्य पाहायला भेटतं, जे तुमचं मन मोहून टाकेल. कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलात उभा असलेला हा सह्याद्री पाहताना तुमचं मन रमून जाईल. कड्यावर पोचण्याआधी तुम्हाला कोयना अभयारण्याच्या घनदाट जंगलातून जायचं आहे. जाताना पायवाट आहे, पण जंगल एवढं दाट आहे की एक थरारक अनुभव तुम्हाला जाणवेल. घनदाट आणि उंच झाडांनी बहरलेले जंगल सूर्यप्रकाशालाही आत येण्यापासून रोखतं. इथे एवढी किर्र शांतता आहे की आपल्या श्वासाचाच आवाज आपल्याला मोठा वाटतो. जंगलामध्ये वाघ, अस्वल अशा खुंखार प्राण्यांचा रहिवास आहे, त्यामुळे पावलोपावली एक भीती वाटत असते. हा अनुभव तुम्हाला कायमच आठवणीत राहील. पायथ्यापासून टोकापर्यंत अनुभवलेला हा थरारक प्रवास करून जेव्हा तुम्ही कोकण कड्यावर पोचता, तेव्हा कोकणाचं नयनरम्य दृश्य तुम्हाला पाहायला भेटतं. खाली वशिष्ठी नदी, कुंभर्ली घाट आणि समोर पडणारा पंचधारा धबधबा आणि हा कोकण कड्याचा उंच सह्याद्रीत झालेला हा कडा. कोयना धरणाचं वीज निर्मिती युनिटसुद्धा इथून दिसतं. हा अविस्मरणीय आणि अद्भुत अनुभव तुम्हाला स्वतः अनुभवायचा असेल तर नक्की इथे भेट द्या आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण कोकण कड्याला चाललेलो आहे. तुम्ही लास्ट माझा ब्लॉग पाहिला असाल इथला की रामबाणला गेलेल्याचा मी ब्लॉग टाकला होता एक. त्यामध्ये इथे पूर्ण इथे कसं पोचायचं तिथपर्यंतचा डायरेक्शन दिलेला आहे. आता आपण कोकण कड्याला जाणार आहे. सध्या आपण पोचलेलो आहे जिथून रामबाणचा जो पॉईंट चालू होतो, जिथून ट्रेक चालू होते, तो इनिशियल पॉईंटला आपण पोचलेलो. तर इथून पुढे इथे आलात तुम्ही की इथे बसायला जागा आहे. ये चालत आहे पटकन. आजचा प्लॅन एकदम सरप्राईज, मतलब अचानक झालेला प्लॅन आहे. असं काही स्पेशली बनवला नव्हता की प्लॅनिंग नव्हतं केलं की इकडे यायचं आहे वगैरे. अचानक आमचा प्लॅन झाला. आत्याकडे मी आलो होतो. दादा बोलला की जाऊया कोकण कड्याला, तर जस्ट जाऊया असा प्लॅन झाला. ओके, आपण आता इनिशियल जो तिथून आतमध्ये जो रामबाण आहे त्या बाजूला जाता आणि इथून सरळ जर गेलं की कोकण कड्याला जाता. ठीक आहे, इथे आलात की तुम्हाला हा बसायला इथे जागा आहे, सुंदर बसू शकता. फलक वगैरे लावलेत फॉरेस्टचे. पूर्ण हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या आतमध्ये हा एरिया येतो. ठीक आहे, चला तर जाऊ बघू कोकण कड्याचा व्ह्यू कसा दिसतो तुम्हाला. जाताना मस्त ट्रेल बनवलं, पूर्ण जांभ्या खडकाची वाट बनवलेली आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने पूर्ण मस्त खर्च केलेला आहे इथे चांगल्या प्रकारे. पर्यटन संवर्धनाचा लोकांना इथे चांगल्या प्रकारे एन्जॉय करता यावा हा निसर्ग, असं पूर्ण इथे सोय करून दिलेलं आहे. जांभळी पायवाट आहे, पायऱ्या आहेत. सर चालत जरा जातो. आजूबाजूची झाडी तुम्ही बघा किती दाट सगळं जंगल आहे. वरती दाखव, दाट असं भरलेलं आहे. म्हणजे पूर्ण ढगातून जे ऊन येते ते ऊन पण खाली येत नाही आहे. असा एकदम घनदाट सावलीचा हा ही जागा आहे. हा निसर्ग एवढा सुंदर कोयना अभयारण्यामध्ये हे सगळं गुपित भरलेलं आहे. गणेश आहे, तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय. मला दाखवतो. ठीक आहे, गणेश पण आहे सोबत. त्याला मी लावलेला आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला. व्हिडिओ रेकॉर्डर भेटणं अवघड आहे. जे भेटतात सोबत असतात त्यांच्याकडूनच ब्लॉग रेकॉर्ड करून घ्यायचा. ठीक आहे, बाकी हे समोर तुम्ही लास्ट बघू शकता की ह्या बाजूला हा जो बाजू आहे तो रामबाणला जातो आणि हा जो वाट आहे ही रस्ता हा समोरचा रस्ता आपल्याला कोकण कड्याकडे जाणार आहे. ठीक आहे, तर ह्या वाट्याने आपण जाऊ. दादा आणि अदर माझ्या सिस्टर्स आहेत त्या सगळ्या पुढे गेल्यात. आपण पण पटपट जाऊ. You bring your green hat, you bring the sunshine,
happiness. Yeah, you bring your happiness to me. Yeah, you bring your happiness to me. You bring the cool breeze. You bring एकदम दाट असं जंगल आहे. पूर्ण सावली आहे सगळीकडे. जंगल एवढं दाट आहे वरती की आभाळातून सूर्यप्रकाश तोडकाच मतलब थोडा थोडासा सूर्यप्रकाश आतमध्ये येतो. बाकी सगळी सावली आहे. एकट्याने येणं म्हणजे किती भीती वाटत असेल बघा. एक झाड पडलंय मध्ये वाटेत. हे आपल्याला उलटून जायचं आहे. वाव. You bring the big dreams to me. You bring your laughter. You bring the high times. You bring your happiness. Yeah, you bring your happiness to me. Yeah, you bring your happiness to me. कुठे जंगली जगाला कुठून जायचं आहे? इथून Yeah, you हा बघा. bring your happiness to me. You bring your happiness to me. You bring your happiness to me. 10 ते 15 मिनिटाचं अंतर चालून आलं वरती की हा स्टॉप लागतो. ह्याला पॅगोडा बोलतात. दादा काय बोलतात? पॅगोडा बोलतात ना? पॅगोडा 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 असं बोलतात. हा पर्यटकांना रेस्टिंगसाठी आहे. आणि इथूनच जस्ट 2 मिनटावरती, 2 मिनटं पण नाही, जस्ट 1 मिनिट वरती आपलं कोकणकडा प्लेस आहे. मस्त असा आराम करण्यासाठी जंगलाचा अशी जागा आहे. कशी वाटते ट्रेक सुशांत? एक नंबर. काम निघाल. सृष्टी फर्स्ट टाइम आमच्या बरोबर ट्रेल करते. To me. You bring your happiness to me. वाटेत आपण येताना पाहिलं की खूप सारी झाडं पडली आहेत पावसाने, वादळी वाऱ्यामुळे. ही झाडं वाटेतून हटवली नाही आहेत. याचं कारण असं असू शकतं की ही झाडं कुजल्यावरती ह्यामध्ये वाळवी होते. असे झाडं कुजली की ह्यामध्ये वाळवीचे किडे येतात आणि ती किडे त्या जंगलातील अस्वली व इतर प्राणी जे आहेत ते खातात आपली भूक मिटवासाठी. त्यामुळे ही जे झाडं पडलेले आहेत ती कोणी उचलून घेऊन जाण्याची परमिशन नाही आहे. हे अशीच इथे कुजणार. जंगलामधून जंगलाची जी संपत्ती आहे ती फॉरेस्ट खात्याच्या निगराणीमध्ये आहे. सो आता थोड्याच वेळात आपण पोचलेलो आहे. लागलेला आहे. हा लास्ट इथे संपतो. इथून हा मस्त कोकणाचा व्ह्यू दिसतो. इथून लगेच आपण पाहणार आहे. You bring your happiness to me. 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 हा जो खालचा भाग आहे पूर्ण कोकण पट्टा आहे.
खाली वशिष्ठी नदी आहे आणि कोयना विद्युत प्रकल्पाचं युनिट आहे तिथे एक. आणि समोर जो दिसतोय हा जो धबधबासारखा तो धबधबा पंचधारा धबधबा बोलतात. 5 टप्प्यामध्ये पडतो. आता पाऊस थांबलेला आहे थोडा त्यामुळे कमी दिसतोय, नाहीतर हा धबधबा फुल व्हाईट कलरची लाईन येते अशी. पूर्ण जंगलामध्ये आहे, तिकडे कोण जात नाही. कदाचित अगर कधी हे रेकॉर्ड केलं गेलं तर माझ्या अंदाजानुसार भारतातील सगळ्यात उंच धबधबा हाच असू शकतो. पंचधारा धबधबा कोयना अभयारण्य. आणि खाली कुंभरली घाट आहे ना, कुठं तो दिसतोय तो त्या बाजूला खाली दिसतोय तो कुंभरली घाट आहे. तिथून जो दिसतोय खूप साऱ्या गडांवरती कोकणकडे असं आपण तुम्ही फिरला असाल, खूप सारे कोकणकडे फिरले असतील, पण जो कोयना अभयारण्य त्यामध्ये तुम्ही कधी कोकणकडा पाहिला नसेल. तर कोयना अभयारण्यामध्ये जो कोकणकडा आहे तो हा आहे. इथून पूर्ण कोकणाचा व्ह्यू दिसतो. खाली चिपळूण खोपरी हा जो सगळा व्ह्यू आहे तो या साईडला दिसतो पूर्ण. आणि या साईडला आपला जंगली जगड आहे. त्या बाजूला गेला तर इकडे जंगली जगड बघायला भेटेल. आणि खाली ही वशिष्ठी नदी वाहते आणि तिकडे कोयना जलविद्युत प्रकल्पाचा जे मेन केंद्र आहे जिथून वीज निर्मिती होते ते खालच्या बाजूला आहे. आणि ह्या बाजूला इकडे पंचधारा धबधबा हा आहे. रेकॉर्डेड नाही आहे हा पंचधारा धबधबा. ठीक आहे.